मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। माझी शिष्य मंडळी नाही किंवा माझं कार्य करणारी दुसरी मंडळी कोणीही नाही, लक्षात घ्यावं। मी स्वतः आपलं कार्य करतो। मी कुठलीही कॅम्प्युटरची मदत सहाय्य घेत नाही। पंचांगाप्रमाणे आणि जुने ग्रंथसामुग्रीप्रमाणे आपली समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतो, मार्गदर्शन करतो। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। येत्या 10 तारखेपासून तर जवळजवळ 5 एप्रिलपासून कार्यालय बंद आहे, कामकाज बंद राहील। व्हिडिओ शक्यतोवर बंदच राहतील। सवड मिळाली तर केला जाईल, नाही तर नाहीच। याच्यामध्ये रावेर येथील कार्यालय बंद राहील, कारण मी दौऱ्यावर आहे। ज्योतिषशास्त्रीय कामकाजाचा निमित्तच ज्योतिषशास्त्रामध्ये कार्यालयामध्ये जे मला एकट्याने काम करावं लागत आहे, सहाय्य कोणी नाही, म्हणून कार्यालय बंद ठेवावं लागत आहे। आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय हा सत्य घटनेवर आधारित आहे, पण दुःखद योगावर आहे। विवाह करताना मी अनेक वेळा सांगतो की कुंडली मिलन करून विवाह करावा, परंतु अनेक जण कशाला कुंडली मिलन करायचं आहे, काय आहे, गुण पाहिले झालं संपलं, अशी त्यांची भूमिका असते आणि त्याप्रमाणे विवाह होतो। आणि मग संसार पुढे कसा चालेल, काय चालेल, हे सर्व अधांतरित असते। त्याला स्टेज नाही, त्याला शाश्वती नाही। हे वाऱ्यावरची वरात म्हटली तरी चालेल। याच्यात काय समस्या निर्माण होतील, संसाराला कसं वळण मिळेल, हे गुणमिलनात काहीही सांगितलं जात नाही। माझ्याकडे एक पहिली पत्रिका आली, गुणमिलन भरपूर होते। त्यांना मी सांगितलं होतं की संतती विषय सोडून तुम्हाला सर्व काही मिळेल, सर्व सुख भौतिक सुखवादी ही पत्रिका आहे, परंतु एक लक्षात घ्या, याच्यामध्ये संतती होणं शक्य नाही। त्यावेळेला ती दाम्पत्य मेडिकल क्षेत्रातली होती। त्यांनी सांगितलं, आम्ही या क्षेत्रात काम करत आहोत, आम्ही त्या दृष्टीने ओके आहोत। म्हटलं, मला मेडिकलचं ज्ञान नाही, मी ज्योतिषशास्त्रीय आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या सूत्राप्रमाणे आपल्याला संतती होणं शक्यता फार कमी आहे। त्यांनी सांगितलं, तुमची एवढी खात्री आहे का आमचा सुखाचा संसार होईल? म्हटलं, सुखाचा संसार होईल तो बिना अपत्याचा। संसारात अपत्य नसलं तर तो संसार सुखाचा नसतो, असा अनुभव अनेकांचा आहे। वर्ष 2 वर्ष झालं संतती नाही झाली की मग समाजामध्ये, नातेसंबंधामध्ये, मित्रपरिवारामध्ये का हो संतती का नाही, केव्हा करणार, का प्लॅनिंग केलं आहे काय, मग डॉक्टरीकडे जाणं, वैद्याकडे जाणं, होमिओपॅथीकडे जाणं, काही मंत्रतंत्र करणं, असं सुरू होते। 11 वर्ष जवळजवळ पूर्ण झालेली होती, 12 वर्ष लागलेले होतं, पण संतती नव्हती आणि ते माझ्याकडे आले। म्हणे, गुरुजी तुम्ही म्हणता तसंच झालं, आम्हाला संतती अजिबात झालेली नाही।
गर्भ पण थांबला नाही आहे. 2 वेळेस टेस्ट ट्यूब बेबी केली, ती पण निकामी झाली. आता काय करावं? आमची दत्तक घेण्याची मुळीच इच्छा नाही, कारण आमच्या कुटुंबामध्ये एका कुटुंबाने दत्तक घेतलं आणि त्यांना खूप त्रास भोगावा लागत आहे, म्हणून आम्हाला इच्छा नाही. मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे मिलन जे केलं आपण कुंडली मिलन, तुम्ही गुणमिलनानुसार विवाह केला, पण कुंडली मिलनामध्ये तुम्ही आज 11 वर्षाने आले, तुम्ही अजूनही 22 वर्षाने जरी आले तरी मी तेच सांगणार की तुम्हाला वंश होणार नाही, संतती होणार नाही. तुम्ही ओके असले तरीही होणार नाही. पुरुष स्त्री अनेक वेळा संसार करतात, घरी करतात, हॉटेलमध्ये करतात, पिकनिकमध्ये करतात, थंड हवेच्या ठिकाणी जाऊन करतात. वेगवेगळ्या स्थानी केलेला संसार असताना देखील संतती झालेली नाही. मग इथे ज्योतिषशास्त्र खरं ठरते. तुम्ही हे विसरूनच संसार करा आणि मान्य करा की आपल्याला संतती होणार नाही. त्यांनी आम्हाला विचारलं की मग का होणार नाही, तर म्हटलं तुमचं गुणमिलनात असलं तरीही कुंडली मिलनामध्ये हे होत नाही, कारण या ठिकाणी संततीचा कारकग्रह तुमचा जो आहे तो पत्नीच्या ठिकाणी मृत्यूस्थानात आहे आणि पत्नीचा संततीचा कारकग्रह तुमच्या मृत्यूस्थानात आहे आणि दोघांवर शनीची दृष्टी आहे, म्हणून तुम्हाला संतती होणं शक्य नाही. जन्मकुंडली मृत्यू झाल्यावरही काढली तर तीच राहते, त्याच्यात बदल होत नाही. अशा तऱ्हेचे ते दाम्पत्य शेवटी दुःखद भावनेने निघून गेले. काय करतील? शेवटी पश्चाताप झाला, आम्ही तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. म्हटलं आता तो विषय मागे सोडा आणि आता जसा आहे तसा संसार सुखाचा करा. दुसरी पत्रिका माझ्याकडे आली. त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही अजिबात विवाहाचा विषय करू नका, म्हणजे आमचा प्रेमयोग आहे, प्रेमविवाह आहे आणि सर्वांना जाहीर झालेला आहे, माहिती झालेला आहे. मग करणं भाग आहे, नाही तर लोक काय म्हणतील. त्यामुळे दोघा पार्टीला, दोघा जणांना, मुलाकडल्यालाही दोष लागेल, मुलीकडच्यालाही दोष लागेल आणि पुनरपी मग विवाह होईल की नाही ही शंका आहे. कारण प्रेमविवाह करण्याची योजना आमची दोघी कुटुंबाची तयारी आहे आणि आम्ही सतत 2 वर्ष हिंडत होतो, ट्रिपला जात होतो, सहलीला जात होतो. त्यामुळे पुनरपी विवाह करण्याला फार अडथळे येतील. विवाह करणं भाग आहे. उपासना आराधना काही आहे काय म्हटलं, अजिबात नाही. तुमचा संसार होईल की नाही ही कठीण गोष्ट आहे. आता याला त्यांचे आई वडील आले होते. मुलाच्या कुंडलीमध्ये मुलाची राशी मुलीच्या कुंडलीमध्ये मृत्यूस्थानी, मुलीच्या कुंडलीची राशी मुलाच्या कुंडलीत मृत्यूस्थानी, दोघांच्या येतात अष्टमस्थानी मंगळ आणि तो शनी उदयमान. शनी मंगळाचा मृत्यू षडाष्टक दोघांच्या याच्यात, गुणामध्ये भरपूर. अपघात झाला, 2 व्हीलरमधून गेले होते, जबरदस्त अपघात झाला. बाईंच्या डोक्याला जबरदस्त मार बसला, तिथेच गतप्राण. मुलाला मार बसला डोक्याला, मेंदूला. 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये जिवंत राहिला, परंतु मृत्यू झाला.
याच्यासाठी कुंडली मिलनाला किती महत्त्व आहे हे आपल्याला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे, मार्गदर्शन आहे. तिसरी गोष्ट याच्याहूनही वेगळी आहे, ती पण मृत्यूकारक आहे. तर मृत्यूकारक कशी? तर जी कुंभमेळ्यामध्ये काही लोक गतप्राण झाले, दुःखद घटना झाली, त्याच ठिकाणचा हा योग. ते म्हणे गुणमिलन आहे आणि तुम्ही का नाही म्हणतात? म्हटलंय पहा, मुलाची राशी मुलीच्या कुंडलीमध्ये अष्टमस्थानी, जलराशीमध्ये राशीस्वामी आहे आणि मुलाच्या कुंडलीमध्ये मुलीचा राशीस्वामी हा कुंडलीमध्ये मृत्यूस्थानी जलराशीत आहे. असं असताना मंगळाची पूर्ण दृष्टी या स्थानावर आहे. असं असताना या कुंडलीमध्ये रवी राहूचा ग्रहण योग, रविचंद्राचा अमावस्याचा योग मिलनामध्ये. म्हणून अल्पायुषीची ही पत्रिका. पण मृत्यू कसा होईल? तर पाण्यात होईल, जलाच्या ठिकाणी होईल, हे भाष्य आहे. जाणकार ज्योतिषी असला तर मृत्यू कशाच्या पद्धतीने होईल हे आपल्याला समजून घेता येते, परंतु यासाठी मोठ्या सविस्तर कुंडल्या हव्या असतात. संक्षिप्त कुंडल्यातून हे निघत नाही, सूत्र बांधलं जात नाही आणि त्यांचा पाण्यामध्ये मृत्यू झाला. विवाहाला 4 का 5 वर्ष झाली होती आणि आई वडिलांपुढे दुःखद घटना समोर आली. याच्याहून एक पुढची कथा आहे. पुढची कथा मृत्यूबाबत नाही आहे, आरोग्याबाबत आहे. आरोग्याबाबत असत असताना मुलीच्या कुंडलीमध्ये अष्टम स्थानात शनी मंगळाचा योग जलराशीत आणि जी राशी आहे त्याच्याशी षडाष्टक म्हणजे गर्भाचा विकार, गर्भसमस्या, गर्भपिशवीचा अनारोग्याची स्थिती. मुलाकडच्यांना मी सांगितलं होतं की जरा या मुलीला तपासून घ्या, मेडिकल मार्फत चेकअप करा. त्यांनी माझी गोष्ट हसण्यावरी नेली. मुलीकडच्यांना मी सांगितलं तुमचं काही असेल गिसेल तर लपवू नका, मागून भानगडी होतील, वाद होतील, विनाकारण दोघांचे वाद झाल्यावर पुढील समस्या निर्माण होईल. दोघांनी ऐकलं नाही आणि त्या मुलीला गर्भाशयच नव्हतं. वास्तविक सूक्ष्म रीतीने बघितलं, स्त्रीरूप तिचं जरी असलं तर अंतर्गत जी भावना ही पुरुषोक्त होती. तिचं चालणं, तिचं बोलणं, तिची नजर आणि तिचा पेहराव हा पुरुष धाटणीचा होता. स्त्री प्रकृती ही वेगळी आहे आणि पुरुष प्रकृती ही वेगळी आहे. पुरुषांनी स्त्रियांचे कपडे घातले तर चालणार नाही, मुळीच नाही, आणि कोणी घालतही नाही. परंतु वर्तमान स्थितीमध्ये अधिकाधिक मुली, तरुण मुली खास करून पुरुषयुक्त पोशाख घालायला लागल्या. मनीला, पॅन्ट, ओढणी गायब झाली आहे. हातातल्या बांगड्या नाही, माथ्यावर टिकली नाही. काहींची बापकट आहे, काहींची आहे. तर ह्यामुळे स्त्री प्रकृतीच्या विरुद्ध वागणे म्हणजे मग नशिबाला
दोष देण्यासारखं आहे का नाही, कारण आपण होऊनच नशीब वाईट केलेलं आहे. मग याच्यामुळे काय होते की हार्मोन्स चेंज होतात आणि हार्मोन्स चेंज झाल्यामुळे कठीण काम होते. अशामुळे ही घटना त्यांच्या नशिबी आली. ऐकलं नाही, काय करणार. आम्ही तुम्हाला धोक्याची घंटा देतो. जे संकट समस्या तुमच्या बाबतीत सांगतो ते तुमच्या हितासाठी सांगतो की सावध राहा. हे बघायला काय हरकत आहे, तपासायला काय हरकत आहे, विचार करायला काय हरकत आहे. केलंच पाहिजे असं नाही आहे ना. ते स्थळ तुमचं दोघांचं स्थळ, विवाह झालाच पाहिजे, विवाह केलाच पाहिजे असं नाही ना. योग्य विवाह झाला तर करा, नाही झाला तर मग कशाला करायचा आहे. जमतच नसेल तर मग करून उपयोग नाही ना. मग याच्यामध्ये 5-7 वर्ष वाया जातात. तिकडे वय वाढते आणि मग पुरुष मंडळी स्त्री मंडळीची बदनामी करते, स्त्री मंडळी पुरुष मंडळीच्या घराण्याची बदनामी करते आणि मग वाढत्या वयामध्ये विवाह ही एक समस्या होते. आणि विवाह जर झाला असतं नको त्याच्याशी विवाह होतो. त्याच दृष्टीने अजून एक पत्रिका मी तुम्हाला दाखवतो, सांगतो. 7.5च्या दोघंही पत्रिका जन्मतःच 7.5च्या पत्रिका आरोग्याच्या ठिकाणी. आता आरोग्याच्या ठिकाणी 7.5 शनी उपस्थिती, त्या ठिकाणी मंगळ, बलाढ्य दोघांच्या कुंडलीत. मी त्यांना स्वच्छ सांगितलं की हे अल्पायुषीची पत्रिका आहे किंवा रक्तदोष रक्तविकार सारखे होण्याची संभावना आहे आणि ते दोघांना होईल. त्यामुळे मग संततीचा प्रॉब्लेम होईल, आजारपण वाढेल, खर्च वाढेल, संसार सुखाचा करता येणार नाही, कुठे फिरता येणार नाही, नैराश्य येईल. पुढच्या गोष्टी नकारात्मकच आहे, अंधार आहे म्हटलं तरी चालेल. परंतु अपसात्र असल्या कारणाने डॉक्टरांनी होकार दिला आहे. ज्योतिषशास्त्र म्हणजे मी तुम्हाला नकार देतो आहे, विश्वास कोण ठेवेल. विज्ञान हे शून्य आहे आज, असं माझं स्पष्ट मत आहे. विज्ञानामध्ये कुठलंही यंत्र नाही की ते पुढचं सांगेल. क्रिटिकल हॉस्पिटल कशासाठी आहे, मरण्यासाठी. ICU कशासाठी आहे, मरण्यासाठी असं म्हटलं चालेल, कारण मृत्यूची संख्या त्या ठिकाणी जास्त आहे. मग क्रिटिकल हॉस्पिटल ICU कशासाठी निर्माण करायचे, मृत्यूसाठी. हा शोधाचा विषय आहे. असं असताना जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या सूत्रानुसार आपण जर बघितलं तर विवाह करताना दोघांच्या जीवन आयुष्याचा विचार केला पाहिजे, आरोग्याचा विचार केला पाहिजे, संततीचा विचार केला पाहिजे, म्हातारपणापावतर काय स्थिती आहे तोही विचार केला पाहिजे, अंतिम टोकापावतर विचार केला पाहिजे. हा विचार करीत असताना सुद्धा सासू सासऱ्यांचा पण विचार करायला हवा. सासू सुनाचं पटणार आहे की नाही, सासरेबाची सुनाचं पटणार आहे की नाही. कारण हे पटत नाही म्हणून आई वडील वृद्धाश्रमात जात आहे. काही आई वडील तर कंटाळून जाऊ दे आता काय करतात, आपणच चला वृद्धाश्रमात, आणि यांनाही बरं होते, मोकळं होते मुला मुलींना, सुनांना. भयावह परिस्थिती आहे. आज जर वृद्धाश्रमात जर अधिकाधिक आपण बघितले तर हिंदू धर्मीय लोकांची संख्या जास्त आहे, मुसलमानची नगण्य आहे. तर हे असं का होते हिंदू धर्मामध्ये, तर आपली जी पाहण्याची पद्धत आहे, गुणमिलनाची पद्धत,
ही चुकीची आहे. आता मुसलमान लोक पाहत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्याकडे पुष्कळशे लोक आहे, परंतु त्यांची विवाह पद्धती ही वेगळी पद्धत आहे, आपली विवाह ठरवण्याची पद्धत वेगळी आहे. हा फरक आहे. कुटुंबाला तिथे महत्त्व दिलं जाते, इथे कुटुंबाच्या व्यतिरिक्त महत्त्व दिलं जाते. हा मोठा फरक आहे. असं योग असत असताना मुसलमानांना समस्या नाही आहे असं नाही, परंतु त्या कमी आहे. आणि त्यात सासू सासऱ्याचा प्रश्न येतो, आईवडिलांचा प्रश्न येतो. तो तिथे फारसा भेदक नाही आहे, चिंताजनक नाही आहे, गंभीर रूप त्याने धारण केलेलं नाही आहे, भयावह स्थिती तिथे नाही आहे. माझ्याकडे एक पहलवान म्हणून नाव आहे, 80 वर्षाचे, मुसलमान समाजाचे आहे. 4 सुना आहे. जेवणाच्या वेळी पाटावर टावेल टाकला जातो, त्याच्यावर ताट ठेवलं जाते, त्यांच्यासाठी पाट मांडला जातो. 4ही सुना येऊन विचारतात, काय बाबूजी क्या होना और होना, नमक ज़्यादा है, तीखा है, तूप रोटी खाते, दूध चावल खाते, शाम को क्या बनाना है. अशा तऱ्हेने ते सुना विचारतात. स्वर्गीय सुख आहे, आनंद आहे, मी पाहून आनंदित झालो. असं दृश्य पाहणं सुद्धा सौख्याच आहे. आता याच्या पुढे तर मी म्हणेल की मुलामुलींच्या कुंडल्या पाहण्यापेक्षा सासू सासऱ्यांच्या कुंडल्या सुनेशी मिळताय की नाही हे बघायला हवं. खरोखर आहे. कारण वर्तमान स्थितीत आपण घराघरात बघितलं तर सासू सुनाचं पटत नाही, सासरेबाचं सुनाची पटत नाही, वाद होतात. आणि याच्यातला एक जर गेला तर दुसरा टाकाऊच होतो. हा केव्हा जाईल म्हणून वाट बघतात. त्याच्याच घरात राहतात, त्याचंच पेन्शन खातात, त्याचीच कमाई खातात, त्याचीच शेतीवाडी असते, त्याचाच उद्योग असतो, त्यांनीच निर्माण केलेलं असते. सासरा सासूमुळे सुनेला सौभाग्य मिळालेलं असते. सासू सासरे नसते तर सौभाग्य नवरा कुठून मिळाला असता. सत्य आहे ही बाजू. तर विवाह संसार कुटुंबाचा विचार आपण करायला हवा. सांगण्याचा हेतू असा, मुलामुलीचा विचार करत असताना मी साधारणतः ज्या वेळेला विवाहाच्या पत्रिका बघतो की पत्नी कशी मिळेल, पती कसा मिळेल, त्याच्यामध्ये सासू सुनाचे संबंध कसे असतील हे पण सांगण्याचा प्रयत्न मी अवश्य करतो. याच्या उपर तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही स्वतंत्र आहात. एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये सासू सुनाचे संबंध तणावाचे आहे, गंभीर आहे, स्फोटक आहे, मुलाच्या कुंडलीत नाही आहे, तर याच्यामध्ये काय होईल, सौम्यता येईल, थोडेसे वादविवाद होतील, न होतील. पण मुलाच्या कुंडलीमध्ये तसा योग आहे, मुलीच्याही कुंडलीमध्ये तसा स्फोटक योग आहे सासू सुनाच्या बाबतीत, तर मात्र ही गोष्ट 100% तसंच घडणार म्हणून म्हणायला हरकत नाही. असा योग पाहत असताना जन्मकुंडलीच्या माध्यमातूनच हे आपल्याला कळते. तात्पुरते लोक पुष्कळशे तात्पुरता प्रश्न पाहतात, तात्पुरताच विचार करतात. जीवन आयुष्याचा प्रश्न असल्याला तात्पुरता हा शब्द येतोच कसा आणि करतातच कसं. पूर्ण दोघांच्या स्वतंत्र कुंडल्या काढा आणि कुंडली मिलन करा. थोडा अधिक खर्च येईल, काही मोठा खर्च येत नाही. पण जीवन आयुष्याचा प्रश्न आहे, समस्या निर्माण केला आहे. रक्तदोषासारखे, कॅन्सरसारखे विकार झाले, अपघात भय झाला, पाण्यामध्ये बुडाले, अनारोग्याची स्थिती आली, एखाद्याचा मृत्यू झाला, सासू सुनेचे संबंध तणावाचे असले, घरात वादावाद झाली, मुलगी माहेरी निघून गेली, पत्नी माहेरी गेली, एखाद्याचा अफेअर आहे, पेच चालू आहे, अनेक विधी प्रश्न आहे संसारात, एक नाही. म्हणून हे बघणं मात्र अवश्य आहे. सांगण्याचा माझा हेतू असा आहे की आपल्याला संपूर्ण आयुष्य संसार सुखात घालवायचं असेल
तर एक ज्योतिषशास्त्राचाच विचार आपल्याला करावा लागेल. विज्ञानाच्या बाबतीत काहीही नकाराची भूमिका आहे. विज्ञानाला काहीही कळत नाही. विज्ञान हेच अज्ञान आहे आणि विज्ञान हेच अंधश्रद्धावादी आहे. ज्योतिषशास्त्र हे श्रद्धावादी आहे. श्रद्धा असेल तरच ज्योतिषशास्त्र बघावं, हे तेच खरं आहे. वर्तमान विज्ञान हे मारक आहे, जीवित हानी करणार आहे, जीवन आयुष्याला मारक ठरणार आहे. नारूचे विकार होते, मानमेडीचे विकार होते, कॉलराचे विकार होते, डायरियाचे विकार होते, कॅन्सरचे विकार वाढत चाललेला आहे, संधिवात वाढतो आहे, हृदयादी विकार वाढत आहे. हे विज्ञानाचीच देण आहे. मुलींची संख्या कमी कोणी केली तर विज्ञानानेच केली. जे गर्भपात वाटेल तसे पैशासाठी करवले गेले. बरेचसे गिराईक तुमच्याकडे आले, पण तुम्ही तर शहाणे आहात. समाजाचा विचार त्यावेळेला केला गेला नाही, केवळ पैशाचा विचार केला गेला आणि लागोपाठ गर्भपात झाले आणि मुलीची संख्या झपाट्याने कमी झाली. हे सत्य आहे, नाकारण्यात अर्थ नाही. केवढं मोठं हे पाप आहे सार्वजनिकरित्या. समाज केवढा घुसमळला जातो आहे. समाजाची स्थिती किती भयावह आहे. 35, 36, 38, 40 तर मुलांची वय गेली आहे, पण लग्न होत नाही, विवाह होत नाही. संपत्ती आहे. आई वडील चिंता करून इहलोकी वाकी गेले, म्हणजे स्वर्ग चालले गेले वाट पाहता पाहता. हे भेडसावं समस्या मेडिकल क्षेत्रात डॉक्टरांनी आणलेली असं म्हणायला काही हरकतच नाही, कारण गर्भपात काही खाजगीरित्या होतच नाही. म्हणजे समाजाचं काही देणं लागतं. समाजाविषयी काही कर्तव्याची भावना या ठिकाणी आपल्याला दिसून येते का? कायदा आता झालेला आहे 2, 4, 5 वर्षात, तरी पण मुलींची संख्या वाढत नाही आहे. आज विवाहाची समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. मग कोणाशीही लग्न करावं, कोणाशीही काही करावं असं जुळवणं चाललं आहे. मग याच्यातून जी अपत्य निर्माण होईल ते राष्ट्राचं फार मोठं नुकसान होणार आहे. याच्याकडे सरकारचं पण लक्ष नाही, समाजाचं लक्ष नाही, जातीपातीचं लक्ष नाही, धर्माचं लक्ष नाही. ही खेदाची आणि पुढची चिंतनीय बाब आहे. कारण जोपर्यंत योग्य तिथीनं मिलन झालं नाही तर संतती ही विकृत स्वरूपाची, विकृत स्वभावाची, अल्पायुषी, अनारोग्याची स्थिती असलेली होणारच. ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीप्रमाणे आपण विवाह करतो आणि आता पावतर केले गेलेले आहे आपले वाडवडिलांचे, आपले सुद्धा. तर संसार सुखाचा झाला आहे. माझा संसार सुखाचा होता, माझ्या मुलांचा संसार सुखाचा आहे, माझ्या भावाचा संसार सुखाचा होता, माझ्या आईवडिलांचा संसार सुखाचा होता. मग आमचा संसार सुखाचा आहे, तुमचाही सुखाचा होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर दोघांच्या स्वतंत्र कुंडल्या काढून कुंडली मिलन केलं पाहिजे. आता काही वेळेला काय ते की लग्नाच्याच वेळेला करतात. अगोदर करून ठेवा ना. अपत्य झाले की कुंडली लगेच तयार करावी. कोणी 12 वर्षांनी सांगते, कोणी 10 वर्षांनी सांगते. आणि मग हा मधला 5-10 वर्षाचा पिरियड गेला आणि मग तेव्हा तुम्ही उपासना कोणती करणार आहे तुमच्या हाती कुंडली नसल्यावर? जन्म तिकडे, कुंडली इकडे तयार करायला टाकायची. म्हणजे पहिल्या क्षणापासून आपल्याला त्या बाळाविषयी, त्या मुलीविषयी, बालिकेविषयी आपल्याला काळजी घेता येते, उपासना करता येतात. जीवन सुखावं ते आपल्या हाती ठेवा लागतो. असो, आजचं समापन इथेच करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. 10 तारखेपासून कार्यालय बंद आहे. 5 एप्रिल पावतर बहुतांशी हे बंद राहील. असो, आजच्या कार्याचं समापन इथेच. सर्वांना शुभ आशीर्वाद.